श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. गेल्या काही वर्षापासून नाशिक शहरात पाणी समस्या कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गोदाकाठी वसलेल्या नाशिक शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत चालल्याचं चित्र स्पष्ट होतंय. प्रत्येक महिना 2 महिन्यानंतर महिला हंडा मोर्चा घेऊन महापालिका प्रशासनाला पाणी टंचाईविषयी जाब विचारत असतात. मात्र त्यावेळी उडवाउडवीची उत्तर देत वेळ मारून नेली जाते. मात्र आज प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक प्रियांका माने यांनी स्वतः या पाणी प्रश्नासंदर्भात लक्ष घातलं असून डोक्यावर हंडा घेऊन त्या सभागृहात पोहोचल्या. यावेळी त्यांनी माझ्या प्रभागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही ते मिळवावं याबाबत आज मला महापालिका आयुक्त आणि प्रशासनानं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. आज नाशिक महानगरपालिकेवर आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या जे पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेलं आहे असा माझा हा आरोप आहे. आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या माता भगिनी आहे आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न. आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असता प्रभागामध्ये आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही. प्रशासन काही झोपलं आहे की याच्यावर प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी. आज गेल्या 3 वर्षापासून मी पाठपुरावा केला आहे, पत्र दिले आहे अनेक वेळा की पाणी वाढवावी आणि मानेनगर मध्ये जलकुंभ गेल्या 3 वर्षापासून मी उभारलेले आहे. आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने. मग ती टाकी का बांधण्यात यावी? आज तिथं पाणी नाही. डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की पाणी नाहीये पाणी. मग आज ती जलकुंभ कशाला एवढा खर्च केला महानगरपालिकेने? आज माझा प्रश्न आहे. आणि ज्या आमच्या हक्काचं जे पाणी द्वारकेला चोरल्या गेले आहे आज ते 1,20,00,000 जे पाणी द्वारकेला डबल 2दा पाणी सोडता. आज तिथले धारणकर साहेब असेल, आज माझा निषेध आहे की आज मी त्यांच्यावर त्यांच्या घरात 2-2 टाइम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 टाइम सुद्धा पुरेसं पाणी नाही. आज मी आयुक्त मॅडम असतील, महापौर असतील, सर्व सभागृहातील सर्व आयुक्त मॅडमला मी आज माझं विशेष सांगणं आहे की जी पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावी. अन्यथा मी आज हंडा घेऊन एकटी आलेली आहे या महासभेमध्ये नाशिक महानगरपालिकेवर. पण उद्या मी सांगते आज माझा प्रश्न पाण्याचा सुटला नाही आणि द्वारकेचं पाणी बंद नाही झालं तर मी आज माझ्या ज्या माता भगिनींनी पाणी मिळत नाही त्यांना वणवण करता आणि पाणी अजिबात नाही, प्यायचं पाणी सुद्धा नाही. आज अक्षरशः विकत पाणी घेत आहे, ते पाणी टँकर विकत घेत आहे. आणि अक्षरशः आज आम्ही भाजपमध्ये असूनही आमचं अधिकाऱ्यांवर अशी ह्या मागणी आहे की माझी अधिकाऱ्यांनी जे पाण्याचा प्रश्न असेल गेल्या 3 वर्षापासून असेल याचं द्वारकेचं पाणी माझं म्हणणं काही नाही. द्वारकेला तुम्ही 2 टाइम सोडा का 3 टाइम सोडा याचा विरोध नाही द्वारकेला पाणी देण्याचा. पण माझा विरोध याला आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचं फिल्ट्रेशन आमच्या लिलगरी बाग मध्ये आहे आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळत नाही आणि याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला पाहिजेत आणि ते द्वारकेचं पाणी बंद व्हायला पाहिजे. आज याच्यावर जर मला प्रशासनाने आयुक्त मॅडमनी जो निर्णय दिला तरच मी आज, नाही तर मी महासभेत सुद्धा खाली जमिनीवर बसून घेईल. आजच्या होणाऱ्या महासभेत माने यांना मनपा आयुक्त आणि प्रशासन काय निर्णय घेणार, माने यांच्या हंडा आंदोलनाला यश येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.